साबुदाण्याचे पापड उपवास असो किंवा नसो खायला एकदम टेस्टी व करायलाही एकदम सोपे असतात हे साबुदाण्याचे पापड। तसेच आता उन्हाळाही चालू झालेला आहे, तसेच वाळवणाचे खूप पदार्थ आपण घरोघरी करत असतो। चला मग अशा प्रकारे तुम्ही हे साबुदाण्याचे पापड करून बघा या उन्हाळ्यामध्ये। तुम्ही इथे बघू शकता हे साबुदाण्याचे पापड चांगले फुगलेले आहेत व पांढरे शुभ्र असे हे साबुदाण्याचे पापड दिसत आहे। तसेच खायलाही खूप टेस्टी लागतात साबुदाण्याचे पापड। उपवासाच्या दिवशी तुम्ही चहा सोबत किंवा खिचडी बरोबर हे साबुदाण्याचे पापड खाऊ शकता तोंडी लावायला। चला तर मग तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या हिंगोरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर। इथे हे साबुदाण्याचे पापड तळून झालेले आहेत। मी तुम्हाला इथे पापड तोडून दाखवत आहे। एकदम खुसखुशीत असा हा पापड झालेला आहे। ह्यातला साबुदाणा परफेक्ट असा फुगलेला आहे। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे तुम्हाला भांड्याच्या साहित्याने साबुदाणा किती घ्यायचा ते दाखवत आहे। मी इथे छोटे पातेले एवढं पूर्ण भरून साबुदाणा घेतलेला आहे। आता मोठ्या पातेल्यात आपल्याला हा साबुदाणा भिजवायचा आहे। प्रथम मी हा साबुदाणा चांगला धुवून घेणार आहे। हा साबुदाणा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे व साबुदाण्याच्या वरपर्यंत थोडेसे बोटभर पाणी राहील एवढं पाणी आपल्याला ठेवायचे आहे व रात्रभर हा साबुदाणा भिजत द्यायचा आहे। हा साबुदाणा तुम्ही 5 ते 6 तासही भिजवत ठेवू शकता, पण मी हा साबुदाणा रात्रभर भिजत ठेवलेला आहे। आता दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता साबुदाणा आपला चांगला भिजलेला आहे। परफेक्ट असा साबुदाणा आपला भिजलेला आहे। तर पूर्ण हा मी हाताने मोकळा करून घेत आहे। आता इथं आपल्याला काय काय अजून साहित्य लागणार आहे ते आता आपण बघूयात। इथे मी चिली फ्लेक्स घेतलेले आहे व जिरे व आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचे आहे। जर तुम्हाला चिली फ्लेक्स जिरे नसेल टाकायचे, उपवासाला तुम्ही जिरं खात नसाल तर नाही टाकले तरी चालेल। व इथे 3 बटाटे मी घेतलेले आहेत। आता हे जे भांडे घेतलेले आहे त्या भांड्याने मोजूनच आपल्याला पाणीही घ्यायचे आहे। मी इथे ह्या भांड्याने 1 भांडे मी साबुदाणा घेतला आहे तर मी त्याचे 5 पट एवढे पाणी घेणार आहे। म्हणजे मी 5 पातेले एवढे पाणी टाकणार आहे। आता मोठ्या अशा पातेल्यात मी 5 भांडी एवढी पाणी टाकलेले आहे। मोजून हे मी पाणी टाकलेले आहे। जर तुम्ही अर्धा किलो साबुदाणा घेणार असाल तर ते भांड्याने किंवा वाटीने मोजून घ्या व त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करा। समजा तुम्ही 4 वाटी साबुदाणा घेतला असेल तर त्याच्या 4 पट एवढे पाणी घ्या। आता हे पाणी आपल्याला उकळून द्यायचे आहे। चांगले उकळल्याशिवाय हे पाणी त्यामध्ये आपल्याला साबुदाणा टाकायचा नाही। आपल्याला या पाण्यात साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे, त्यासाठी आपल्याला हे पाणी उकळून द्यायचे आहे। मी त्यावर झाकण ठेवले आहे जेणेकरून पाणी लवकर उकळेल। आता इथे आपले पाणी तुम्ही बघू शकता चांगले उकळलेले आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, साबुदाणा भिजवलेला आहे तो साबुदाणा यामध्ये थोडा थोडा करून ॲड करायचा आहे। आता हा सगळा साबुदाणा मी या पाण्यामध्ये टाकून दिलेला आहे व पळीने किंवा चमच्याने आपल्याला हे चांगले पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आता तुम्ही इथं बघू शकता पाण्याची उकळीही कमी झालेली आहे, कारण का आपण इथे साबुदाणा टाकलेला आहे। आता मी गॅसची फ्लेम मोठीच ठेवलेली आहे। आता हा साबुदाणा असाच आपल्याला अधूनमधून हलवत राहायचा आहे पळीने। आपल्याला हा साबुदाणा तोपर्यंत शिजवायचा आहे जोपर्यंत हा पांढरा शुभ्र ट्रान्सपरंट होत नाही साबुदाणा तोपर्यंत। आता पाण्याला हळूहळू उकळीही यायला लागलेली आहे। मी गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवलेली आहे व अधूनमधून हा साबुदाणा मी हलवत आहे। आता हे पाणी थोडेसे जसं साबुदाणा ट्रान्सपरंट होईल तसं हे पाणी आटायला लागेल आपली। आता चांगली उकळीही येत आहे। आता या साबुदाण्याला साबुदाणा जोपर्यंत शिजत आहे तोपर्यंत आपण
साईडला हा बटाटा किसून घ्यायचा आहे। जो मी 3 बटाटे घेतलेले आहेत त्या बटाट्याचे साल काढलेले आहेत व ह्या किसणीने हा बटाटा मी चांगला किसून घेत आहे व मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेले आहे। तर पूर्ण आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे चांगला। हा बटाटा किसून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता पाणी हे कसं काळपट झालेलं आहे, कारण का या बटाट्यामध्ये स्टार्च आहे। आता ते 2-3 पाण्याने मी चांगला हे किस आहे बटाट्याचा तो चांगला धुवून घेतलेला आहे, जेणेकरून पाणी स्वच्छ होईल आणि त्याचे स्टार्च हा निघून जाईल बटाट्यातला। इथं आपलं साबुदाणाही शिजत आलेला आहे व ट्रान्सपरंट कलर हा आलेला आहे या साबुदाण्याला। आता जो आपण किसलेला बटाटा होता त्यातले पिळून मी हे बटाटा किसलेला यामध्ये टाकत आहे। बटाटा हा आपल्याला लास्टलाच टाकायचा आहे, कारण का आपण हा बटाटा किसून घेतलेला आहे, त्यामुळे हा लवकर साबुदाण्यामध्ये शिजणार आहे। आपला साबुदाणा शिजल्यानंतरच आपल्याला हा बटाट्याचा किस यामध्ये ॲड करायचा आहे। स्टार्टिंगला हा किस ॲड करायचा नाही। बटाटा लवकर शिजतो त्यामुळे आपल्याला हा शेवटी ॲड करायचा आहे। आता हे किस टाकल्यानंतर आपल्याला पळीने हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आपण बटाटा हा किसून टाकल्यामुळे पापड बनवताना साबुदाण्याचे पापड बनवताना हे किस छान दिसतो पण व खायला पण छान लागतात हा बटाट्याचा किस। जर तुम्हाला बटाट्याचा किस नसेल टाकायचा तर नाही टाकला तरी चालेल। आता इथे आपल्याला जे आपण चिली फ्लेक्स घेतलेली होती ती यामध्ये ॲड करायची आहे, टाकायची आहे व मिक्स करून घ्यायचे आहे। आता इथे चिली फ्लेक्स टाकल्यानंतरही इथे मी चवीनुसार मीठ टाकणार आहे। मीठही तुम्ही इथे जपून टाका, कारण का मीठ कमी असलेले चालेल, पण आपण हे वाळवणाचे पदार्थ कोणतेही पदार्थ करताना मीठ हे कमीच टाका, कारण का वाळल्यानंतर जर मिठाचे प्रमाण जास्त झाले ते आपण हे पापड वाळवत असतो व तळल्यानंतर ते खारट होऊ शकतात, त्यामुळे मिठाचे प्रमाण हे कमीच टाकायचे असते वाळवणाचे पदार्थ करताना। आता मी इथे जिरे टाकत आहे। इथे तुम्ही जिरे उपासाला खात नसाल तर इथे जिरे स्किप केले तरीही चालेल। आता हे सगळं टाकल्यानंतर चांगले मिक्स करून द्यायचे आहे व अजून मी हे 10 ते 15 मिनिटं अजून शिजवून देणार आहे। तर मी ह्यावर थोडंसं झाकण ठेवणार आहे। आता 10 मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता आता थोडासा घट्टपणा आलेला आहे आता ह्याला। आता हे आपले पापड कढायला साबुदाणा रेडी झालेला आहे व बटाटाही इथे शिजलेला आहे व छानपैकी उकळी येत आहे। आता हे मिश्रण थंड झाल्यावर थोडेसे घट्ट होत असते आणि हे गरम गरम आपल्याला कागदावर टाकायचे नाही, दाटसरपणा आलेला आहे या मिश्रणाला। आता मी गॅस बंद करणार आहे, तुम्हाला एक ताटावर करून दाखवत आहे। तुम्ही इथे बघू शकता पूर्ण हे ताटावर टाकल्यानंतर पसरत नाही, म्हणजे आपले हे परफेक्ट असे साबुदाण्याचे पापडाचे मिश्रण रेडी झालेले आहे। आता मी गॅस बंद करून हे असेच थोडंसं थंड करायला ठेवणार आहे। जर तुम्ही गरम गरम टाकले तर प्लास्टिकच्या पिशवीला ते चिकटतील, त्यामुळे आपल्याला हे थोडेसे थंड करून घ्यायचे आहे। आता मी हे घरातच पापड टाकणार आहे। हे अशा मी डीमार्टमधल्या 5 किलोच्या ज्या पिशव्या असतात प्लास्टिकच्या ते मी कापून घेतलेल्या आहेत व अशा 4 पिशव्या मी अंथरलेल्या आहेत। आता ह्यावरच मी पापड टाकणार आहे। हे धान्याच्या पिशव्या आहेत। आता एक एक करून मी हे सगळे पापड टाकून घेतलेले आहेत। पळीने आपल्याला हे पापड असे टाकायचे आहे व थोडेसे असे पसरून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकताय अशा पळीच्या साहाय्याने मी असे एक एक चमचा टाकून थोडंसं असं पळीने पसरवत आहे हे पापड।
अशाच प्रकारे मी हे सगळे पापड करून घेतलेले आहेत। आता हे मी थोडेसे घरातच हे करणार आहे, नंतर मी हे पापड उन्हातच वाळवणार आहे। उन्हात टाकल्यामुळे पापड लवकर वाळतात, घरात लवकर वाळणार नाही, त्यामुळे मी हे वरती जाऊन टेरेसवर हे पिशव्या असेच ठेवलेले आहेत व चांगले आपल्याला हे पापड 2 दिवस वाळवून घ्यायचे आहे। जर तुम्ही उन्हाळ्यातच हे पापड चांगले वाळवून घेतले तर तुमचे हे उन्हाळी पदार्थ पावसाळ्यात वगैरे खराब होणार नाही, त्यामुळे उन्हाळ्याचे पदार्थ हे तुम्ही आधीच चांगले वाळवून घ्या। अशा प्रकारे इथे आपले साबुदाण्याचे पापड मस्तपैकी करून झालेले आहेत। अशा प्रकारे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली, उन्हाळी पदार्थ नक्की कमेंटद्वारे कळवा व माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।